MIDC मधल्या रहिवाशी परिसरातही सध्या तीच परिस्थिती आहे। डोंबिवलीतल्या अनेक भागांमध्ये आणि MIDCतल्या रहिवाशी भागात अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नाहीये आणि धक्कादायक बाब म्हणजे घरात पाण्याचा थेंब नसल्यानं 76 वर्षांच्या एका वृद्ध गृहस्थानं इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला। काशीनाथ सोनवणे असं त्या वृद्ध गृहस्थाचं नाव आहे। प्यायला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, इतकंच काय तर प्रातर्विधीलाही पाणी नाही, मग जगून करायचं काय असा संतप्त सवाल काशीनाथ सोनवणे यांनी विचारला। अनिल शिंदे या तरुणानं त्या वृद्ध गृहस्थाचे प्राण वाचवले। कोणी ऐकत नाही, पाणी येत नाही आणि आलं तर बारीक बारीक येते। पाणी नाही, बाथरूमला जायला पाणी नाही। आता मी अपंग आहे, कसं जायचं कसं यायचं, पाणी येत नाही। प्यायला सुद्धा पाणी नसते, आलं तर 2 हांडे भरतात। आंघोळ 2 दिवस आम्ही आंघोळ करत नाही। चेंबूर जेकब सर्कल मोनोरेल मार्गावर नव्या ट्रेनची चाचणी सुरू असताना झालेल्या अपघातात त्या ट्रेनचं प्रचंड नुकसान झालं। या प्रकरणाची दखल घेऊन महामुंबई मेट्रो